मंचावर मुलासारखं प्रेम केलं ते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. मंचर नगरपंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या 2 तारखेला संपन्न होत आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष ह्या दोन्ही पक्षांना मिळून मंचरच्या विकासासाठी एकत्रित येऊन सर्वानुमते एक चांगलं पॅनेल या ठिकाणी निवडून उभं केलं. त्या सर्व पॅनेलचा प्रचाराची जाहीर सभा ही पहिल्यांदा या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार, गेले 3 टर्म भोसरीसारख्या मोठ्या मतदारसंघामध्ये आपलं मताधिक्य मोठ्या संख्येनं राखून ठेवणारे महेशदादा लांडगे, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भाजपच्या वतीने निरीक्षक म्हणून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली ते सन्माननीय अतुलजी ब्रह्मभट, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय देवेंद्र शेठ शाह, व्यासपीठावर उपस्थित असलेले लाला बँकेचे चेअरमन युवराज बानखेले, माझे जुने सहकारी माझे तरुण मित्र गणेश कवडे, नरेंद्र शेठ समदडिया, उद्याच्या निवडणुकीनंतर या शहराच्या होणाऱ्या नगराध्यक्षा सौ मोनाताई बानखेले झालं मोनिकाताई बानखेले आणि त्यांच्याबरोबर जे 17 उमेदवार आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते सर्वजण आणि आत्ताच ज्यांचं व्यासपीठावर नुकतंच आगमन झालं ते भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद, डॉक्टर ताराचंद कराळे आणि सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला जरा बराचसा उशीर झालेला आहे म्हणून मी काही जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगतो. मंचरच्या इतिहासातली ही पहिली नगरपंचायतीची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मंचरकरांच्या आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवणारी ही निवडणूक आहे. अनेक लोक येतील, आपापल्या बाजू मांडतील, कुणी कसले गमजा करतील, काही खोटे नाटे आरोप करतील, परंतु आपल्या सगळ्यांना एक मनापासून विचार करायचा आहे की ह्या माझ्या मंचरकरांसाठी, मंचर शहरासाठी जे लोक मोठं तोंड घेऊन बोलतात त्यांना आपण एकच प्रश्न विचारा की गेल्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये तुम्ही नक्की काय केलं. ह्या मंचर शहराच्या विकासासाठी मला आठवतं आहे, ग्रामपंचायत असताना दोन्ही टर्मला शिवसेनेची सरपंचांनी सत्ता असायची. मग प्रत्येक वेळेला MSCBचं बिल थकलं की मंचर शहराचा पाणी पुरवठा असेल किंवा वीज पुरवठा बंद व्हायचा. मग ग्रामसेवक माझ्याकडे यायचे की दादा सगळं बंद पडलंय. मग मी टेम्पररी पैसे द्यायचे 5 लाख, 10 लाख, 20 लाख रुपये बिल भरायला आणि मग पुन्हा इलेक्शनचं विजेचं जोडणी व्हायची. हे असं कितपत चालायचं. मग जेव्हा मी विचार केला, आदरणीय वळसे पाटलांनी विचार केला की मंचर शहर वाढतं आहे, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आणि या बाजारपेठेला, या शहराला चांगला आकार देण्यासाठी नगरपंचायत होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही दोघांनी पाठपुरावा केला. योगायोगानं एकनाथजी शिंदे
नगर विकास मंत्री होते, त्यांच्या पाठीमागं लागून सातत्यानं पाठपुरावा करून नगरपंचायत डिक्लेअर झाली आणि नगरपंचायत डिक्लेअर झाल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्ये निधीचा ओघ मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली. मग नगरविकास विभागामध्ये जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला तर मंचरमधल्या कार्यकर्त्यांना म्हणजे सुनील बानकेले असतील किंवा बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून सांगा लवकर कामं सांगा. मला 15 कोटीची यादी संध्याकाळपर्यंत द्यायची. ती कुठे यादी तयार होत नाही, त्याची कुठं ऑर्डर निघत नाही, तर पुढच्या 4 दिवसांनी परत फोन यायचे की 10 कोटीचं अजून ऑर्डर कामं सांगा. आणि अशा प्रकारे 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 103 कोटी रुपयाची कामं आपण करू शकलो. आणि हा विकास काय नुसता असाच विकास नव्हे. मंचरला काय पाहिजे? मंचर शहर वाढतंय, लोकसंख्या वाढते, नागरिकांचा जीव घुसमटतोय. मग अशा वेळेला मोकळं वातावरण असणारे गार्डन पाहिजे. बाजार भरतो असतो त्यावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीवाल्यांची गर्दी होत असते, दुकानवाल्यांची गर्दी होत असते. अशा वेळेला भाजी मंडई झाली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालून सुरुवातीला 70-80 लाख रुपये टाकले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पुन्हा 2.5 कोटी रुपये पडले. म्हणजे सगळं होत असताना गार्डनची सुद्धा आवश्यकता वाटली. मग जागेचा शोध घेतला, कुठं करायची. मग ते घेतल्यानंतर सुरुवातीचा टप्पा 6 कोटी रुपये गार्डन 2 कोटी रुपये गार्डनसाठी टाकले. पुन्हा त्याच्यावर अजून 1.5-2 कोटी रुपये टाकले. अजूनही निधी त्याला लागतोय. एक चांगली गार्डन या ठिकाणी उभी राहते. शहरामध्ये अशी सोय नव्हती. खूप मोठा एज्युकेटेड असा क्वालिफाईड क्लास असल्यामुळं इथं कुठंतरी थिएटर असावं, नाट्यगृह असावं, म्हणून ऑडिटोरियमची मागणी आपण लोकांकडनं यायला लागली. आणि म्हणून बेंडेमाळ्यामध्ये पहिलं ऑडिटोरियमची आपण पायाभरणी केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6 कोटी रुपये टाकले, दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये टाकले. आणि माझं ते स्वप्न होतं की चांगलं ऑडिटोरियम नाट्यगृह या मंचर शहरामध्ये पाहिजे. हे सगळं होत असताना बेसिक गोष्टी जे रस्ते असतील हे असतील, हे सगळं करण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. आज 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 103 कोटी रुपयाची विकास कामं आम्ही करू शकलो. आम्हाला त्याचा मनापासून आनंद आहे. आणि म्हणून ताठपणाने आम्ही लोकांपुढे जाऊ शकतो की आम्ही कामं केली तर आम्हाला मतं द्या. बोलणाऱ्याला काही बोलायचं आहे तो कोणतरी येतं, भाषणं करतात. वळसे पाटील निरगुडसरचे त्यांच्या मंचरमध्ये येऊन काय करतात? शिवाजी आढळराव लांडेवाडीचे आहेत, ते आमच्या गावचे उमेदवार ठरवणारे ते कोण? अरे बाबा, आम्ही कामं करणारी माणसं आहोत. आम्ही तर काय उभे राहत नाही आहे. आम्हाला मंचर आमची कर्मभूमी आहे. माझी तर कर्मभूमी आहे मंचर. आयुष्य गेलं माझं मंचरमध्ये. आणि मंचरमध्ये आम्ही कोण असं विचारणाऱ्याला मला विचारावं असं वाटतं, ज्यावेळेला 150 कोटी रुपयाचा निधी येतो त्यावेळेला तुझ्या मनात तू विचार, तू कोण? ह्या सगळ्या गोष्टी टीकाकारांना तर टीकाच करायची असते. 7-8 वर्षापूर्वी ग्रामपंचायत असताना जवळ 12 ते 15 कोटी रुपयाची पाणी योजना मी उभं राहून करून आणले. ती पाणी कमी पडायला लागली. नगरपंचायत झाल्यानंतर पुन्हा वाटलं की मोठी पाणी योजना झाली पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे, घरोघरी पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी नवीन योजना आपण तयार केली. 136 कोटी रुपयाची 136 कोटी रुपयाची योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मंजूर केली. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या, पण दुर्दैवानं विधानसभेची निवडणूक लागली, त्यामुळे त्याला काय नंतर आपल्याला तेवढी घाई करता आली नाही. पण एकदा ही आचारसंहिता संपल्यानंतर ती 136 कोटी रुपयाची योजना वळसे पाटील असेल, मी असेल, महेशदादा असेल, आम्ही सगळे मिळून ती योजना मंजूर करून आणू याची आपल्याला तीळ मात्र शंका नाही. आता एवढ्यावरच थांबलं नाही. शहरामध्ये दुर्गंधी पसरू नये, ओढे नाले अगदी घाणीनं तुडुंब भरलेत. अशा वेळेला आम्ही नवीन प्रकल्प उभा केला आहे. त्या नवीन प्रकल्पाच्या अंतर्गत जवळजवळ 148 कोटी रुपये
चं एस्टिमेट करून बंदिस्त गटार योजना आणि ड्रेनेज लाईनची योजना आपण तयार केली. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला. त्याचं DMA म्हणजे वाशीला जे नगरविकासचं जे कार्यालय त्या कार्यालयामध्ये त्याचं सबमिशन झालेलं आहे आणि लवकरात लवकर ते सुद्धा 150 कोटी रुपये आपल्याला मिळतील. मला सांगा कुठली नगरपंचायत आहे? महाराष्ट्रामध्ये 42 नगरपंचायती आहेत. कुठल्या नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा निधी आलेला आहे? पण आम्ही कोणावर टीका न करता आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला बरं वाटतं की आम्ही कामं करतोय. लोक आम्हाला सांगतात की मंचरमध्ये हे कधी झालं नव्हतं, आता झालं. या मंचर शहर जरी मोठं असलं तरी चांगली परंपरा या मंचर शहराला आहे. विरोधाला विरोध करायचं म्हणून मंचर विरोध करत नाही. मला आठवतं मी पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलो. माझे खासदार कैलासवासी किसनरावांना ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. माझा पक्ष कुठला आणि त्यांचा पक्ष कुठला त्यांचा विचार न करता अतिशय ढालीसारखे माझ्या पाठीमागं उभे राहून 2004 ते 2009च्या इलेक्शनमध्ये खंबीरपणे उभे राहिले. कुठल्याही राजकीयाची परिणामाची पर्वा त्यांनी केली नाही. ही मंचरची संस्कृती आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनंच नव्हे तर येणाऱ्या पिढीच्या दृष्टीनं, येणारी पिढी असतील आपली, पुढच्या सगळ्या पिढीला ह्या मंचर शहरामधून काहीतरी मिळालं पाहिजे. चांगलं शहर आपल्याला उभं करायचं आहे. आणि हे करण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला आपण घड्याळ आणि कमळ धनुष्यबाण काय नाही नाही असं काय नाही. म्हणून मला सांगायचं आहे की हां धनु मोरडे म्हणायचं होतं मला. आणि म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा ह्या युतीच्या उमेदवारांना आणि विशेष करून नगराध्यक्ष मोनिकाताई बानखेले यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. आज ही फक्त प्रचाराची सुरुवात आहे. येणारे 4-5 दिवस या सगळ्या मंचरमधलं वातावरण आपल्याला घरोघरी सगळ्या उमेदवारांना फिरून लोकांना पटवून द्यायचं की आम्ही येणाऱ्या 5 वर्षात काय करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर भोसरीचे दमदार आमदार आदरणीय श्री महेश दादा